नमस्कार मित्रांनो 1 मे 2025 पासून या 10 बँका कायमस्वरूपी बंद होणार आहेत। राज्यामधील 90 लाख ग्राहकांना याचा तोटा होणार आहे। जर तुमचं बँक खाता या 10 बँकेपैकी असेल तर तुम्ही सुद्धा लवकरात लवकर पैसे सुद्धा काढून घ्यायचे आहेत, अन्यथा तुमच्या पैशांचा तोटा सुद्धा तुम्हाला सहन करावा लागणार आहे। थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे की ग्राहकांनी 1 मेच्या अगोदर सर्व पैसे काढून घ्यायचे आहेत, अन्यथा तुमच्या पैशांचा तुम्हाला तोटा 100% सहन सुद्धा करावा लागणार आहे। परंतु तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की या 10 बँका कशामुळे बंद होणार आहेत, त्याची कारणे सुद्धा लगेच सांगतो। बघा, सध्याची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सुद्धा आलेली आहे की 1 मे 2025 पासून या 10 बँका कायमस्वरूपी बंद सुद्धा करण्यात येणार आहे। ज्यांचे बँक खाते या बँकेपैकी असेल तर त्यांनी आजच्याच पैसे सुद्धा काढून घ्यायचे आहेत, अन्यथा तुमचे पैसे बुडाले म्हणून तुम्हाला समजावं लागणार आहे। त्यामुळे जर तुम्ही एखाद्या बँकेमध्ये या पैसे ठेवलेले असतील, म्हणजेच या 10 बँकेपैकी कोणत्या जरी बँकेमध्ये पैसे ठेवलेले असतील, तुमचं बँक खातं या 10 बँकेपैकी असेल तर तुमच्यासाठी सध्याचा सर्वात मोठा धोक्याचा इशारा आलेला आहे। तुम्ही लवकरात लवकर हा इशारा समजून जायचा आहे आणि लवकरात लवकर तुमचे पैसे या बँकेमध्ये असतील तर तुम्ही सुद्धा लवकरात लवकर काढून घ्यायचे आहेत। परंतु सर्वात प्रथम नमस्कार, बघा, तुम्ही जर शेतकरी बांधव असाल, पेन्शनधारक असाल, लाडकी बहीण असाल किंवा नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढ्या पण योजना आहेत आणि भारतामध्ये जेवढ्या पण योजना आहेत तेवढ्या कोणत्याही एका योजनेपैकी तुम्ही जर एका योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा हा धोक्याचा इशारा ठरू शकतो। कारण भरपूर लाडक्या बहिणींनी या 10 बँकेमध्ये लाडकी बहीण योजनेचं खातं सुद्धा खोललेलं आहे। सोबतच शेतकरी बांधवांनी सुद्धा नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना या योजनांचे हप्ते घेण्यासाठी या बँकेमध्ये खातं सुद्धा खोललेलं आहे। त्यामुळे जर तुम्ही या 10 बँकेपैकी कोणत्या जर एका बँकेमध्ये खातं खोललेलं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही सुद्धा शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। तुम्हाला कशा पद्धतीने पैसे काढायचे आहेत ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो। तर बघा, राज्यामधील 90 लाख ग्राहकांना आता चिंता सुद्धा लागलेली आहे। त्यामुळे जर तुम्ही या 10 बँकेमध्ये खातं खोललेलं असेल तर तुमच्यासाठी सावधानतेचा इशारा सुद्धा आलेला आहे। बघा, थेट या बँका स्वतःहून बंद होत नाही तर या बँकांना आरबीआय कडून बंदित्व सुद्धा घालण्यात आलेलं आहे। म्हणजेच या 10 बँकांनी अशी कामे केलेली आहेत की ती कामे ऐकून तुम्ही सुद्धा हादरून जाणार आहात। त्यामुळे तुम्ही जर या बँकेमध्ये खातं खोललेलं असेल तर तुमचं खातं सध्याच्या स्थितीला सुरक्षित नाही, सोबतच तुमच्या पैशांचा तुम्हालाच अंदाज सुद्धा घ्यायचा आहे। बघा, या 10 बँका बंद होणार असल्याची 5 कारणे समोर आलेली आहेत। तर बघा, या 5 कारणांमुळे या 10 बँका सुद्धा बंद होणार आहे। त्यामुळे तुमच्या मेहनतीचा पैसा 100% बुडणार आहे। त्यामुळे आम्ही तुम्हाला आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून सावधानतेचा इशारा सुद्धा देत आहोत। तुम्हाला 10 बँका सांगणार आहे, जर तुमचं बँक खातं या 10 बँकेमध्ये असेल तर तुम्ही लवकरात लवकर पैसे सुद्धा काढून घ्यायचे आहेत। बघा, भरपूर ग्राहकांनी सकाळपासून बँकेमध्ये रांगाच्या रांगा लावलेले आहेत, आपापले पैसे सुद्धा काढून घेतलेले आहेत। त्यांना सुद्धा 2 दिवसांपूर्वी चाहूल लागलेली होती, बातम्यांवर बातम्या सुरूच होत्या। बघा, तुम्ही सुद्धा 2 दिवसांपासून बातम्या ऐकत असाल, न्यूज चॅनल असतील, टीव्ही चॅनल असतील किंवा यूट्यूब चॅनल असतील, त्यावरती सुद्धा ऐकलेलं असेल की या 10 बँकांना आता बंदी घालण्यात आलेली आहे। 1 मे पासून या 10 बँकेमध्ये ज्यांचं खातं असेल तर त्यांचे पैसे बुडाले म्हणून समजून जायचं आहे। जर तुम्ही इन्शुरन्स काढलेला असेल तर तुम्हाला किती पैसे मिळणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेला आहे। परंतु तुमचे पैसे न बुडावे यासाठी तुम्हाला काही गोष्टी सुद्धा करायच्या आहेत। त्या गोष्टी केल्यानंतर तुमचा 1 रुपया सुद्धा बुडणार नाही। तर बघा, या 10 बँका स्वतःहून बंद होणार नाही तर या 10 बँकांना आरबीआयने इशारा दिलेला आहे की 1 मेच्या अगोदर सर्व कामकाज पूर्ण करा, त्यानंतर बँकांना कुलूप सुद्धा लावण्यात येणार आहे। बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला मी 10 बँका सांगणार आहे तर या 10 बँका स्वतःहून बंद झालेल्या नाहीत, म्हणजे त्या पैसे घेऊन पळून गेलेल्या नाहीत, परंतु यांना आरबीआयने बंदित्व घातलेलं आहे। म्हणजेच या बँकेमध्ये जे कृत्य केलं गेलेलं आहे तर ते कृत्य आरबीआयच्या नियमांचं उल्लंघन करत आहे। त्या दृष्टिकोनातून आरबीआयने या 10 बँकांना आज इशारा सुद्धा
दिलेला आहे की 1 मेच्या अगोदर तुमचं जे बँकेमधील कामकाज असेल ते सर्व कामकाज करायचं आहे। त्यानंतर या बँकेला 1 मे नंतर बंदी सुद्धा घालण्यात येणार आहे। बघा, या 10 बँका बंद होणार असल्याची 5 कारणे 2 दिवसांपूर्वी समोर आलेले आहे। त्यामुळे ग्राहकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। काही नागरिकांचे 10 लाख, 20 लाख, 25 लाख रुपये सुद्धा या बँकेमध्ये आहेत। बघा, ही बँक बंद होण्याची 5 कारणे समोर आलेली आहेत। म्हणजेच याच्यामध्ये काही अशा गोष्टी घडलेल्या आहेत तर त्या गोष्टींमुळे आरबीआय बँकेच्या नियमांचं उल्लंघन झालेलं आहे। कारण या बँका आरबीआयला रजिस्टर असतात आणि आरबीआय कडे सर्व डाटा गेलेला असतो। म्हणजेच आरबीआयला सुद्धा कळालेलं आहे की या बँकेमध्ये काहीतरी गोष्टी घडत होत्या, त्या गोष्टींमुळे सर्व गोष्टी बंद सुद्धा करण्यात येणार आहेत। म्हणजेच तुम्हाला सुद्धा अंदाज लागलेला असेल की या बँकांनी काहीतरी घोटाळे केलेले आहेत। त्यामुळे या 10 बँकांना आज सावधानतेचा इशारा सुद्धा दिलेला आहे। सर्व ग्राहकांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक सुद्धा पाहायचा आहे, अन्यथा तुमचे पैसे बुडाले म्हणून तुम्ही सुद्धा समजायचं आहे। तर बघा, बँक बंद होणार असल्याचं जे पहिले मुख्य कारण आहे तर ते पहिले मुख्य कारण म्हणजे या बँकांनी जास्त प्रमाणामध्ये कर्ज दिलेलं होतं आणि ते कर्ज वसूल झालं नाही। त्यामुळे आरबीआयने बंद करण्यास आदेश सुद्धा दिलेला आहे। बघा, या ज्या 10 बँका आहेत तर या 10 बँका काही ग्रामीण क्षेत्रामधील आहेत तर काही शहरी भागामध्ये आहेत। म्हणजेच ग्रामीण क्षेत्रामधील जेवढ्या पण बँका आहेत तेवढ्या बँकेंनी शेतकरी असतील सोबतच राज्यामधील जेवढे पण नागरिक आहेत तर त्यांना कर्ज दिलेलं होतं, परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल त्या आशेने शेतकऱ्यांनी कर्ज भरलेलं नव्हतं। परंतु आरबीआयला सध्याच्या स्थितीला पैशांची गरज असल्यामुळे आरबीआयने या बँकांना सावधानतेचा इशारा दिलेला आहे की तुम्ही 1 मेच्या अगोदर सर्व कर्ज वसूल करा, तरच आम्ही तुमची बँक 1 मे नंतर सुरळीतपणे सुरू ठेवणार आहोत। परंतु हे कर्ज 1 मे पर्यंत नील होऊ शकत नाही, त्यामुळे या बँका 100% बंद होणार आहेत। बघा, पहिलं कारण आहे की बँकांनी भरपूर कर्ज दिलेलं होतं, जास्त व्याज दर मिळेल या उद्दिष्टाने या बँकेने कर्ज सुद्धा दिलेलं होतं। सोबतच दुसरं कारण म्हणजे बँकेमधील मॅनेजर असतील, कर्मचारी असतील तर यांनी पीक विम्याचे सोबतच विविध शासकीय योजनांचे पैसे चोरी केल्याचे निदर्शनास सुद्धा आलेलं आहे। त्यामुळे या बँकांना आधी बंदी घालण्यात आलेला आहे। बघा, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की 2 दिवसांपूर्वी एक वाक्य फेमस झालेलं होतं की शेतकरी मातेशी सोबतच पीक विम्याचे अधिकारी तुपाशी। म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजून पीक विम्याचे पैसे आलेले नाही। त्याची 2 मुख्य कारणे म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील जे पीक विम्याचे अधिकारी आहेत तर त्यांनी हे पैसे त्यांच्याकडे ठेवलेले होते आणि आता उघडकीस आलेला आहे तर या बँकेमध्ये हे पैसे ठेवण्यात आलेले होते। म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या की जे दुसरं मुख्य कारण आहे तर ते दुसरं मुख्य कारण म्हणजे या बँकेमधील जे अधिकारी आहेत, जे मॅनेजर आहेत तर त्यांनी असे कृत्य केलेले आहेत की ते आरबीआयच्या नियमांचं उल्लंघन करत आहे। म्हणजेच आरबीआयच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे या बँकेला बंदी सुद्धा घालण्यात आलेले आहे। म्हणजेच पीक विम्याचे पैसे असतील किंवा इतर पैसे असतील तर याच्यामध्ये मॅनेजर आहेत, कर्मचारी आहेत, यांनी मोठमोठे घोटाळे केलेले आहे। सोबतच तिसरं मुख्य कारण म्हणजे काही बँकांनी आरबीआय बँकांच्या नियमांचे उल्लंघन सुद्धा केलेलं आहे। म्हणजेच आरबीआयचे जे नियम असतात तर ते नियम या बँकेने मोडलेले आहेत, त्यामुळे या बँकांना बंदी सुद्धा घालण्यात आलेली आहे। बघा मित्रांनो, आरबीआय अशी बँक आहे म्हणजे गव्हर्नमेंटची सर्वात मोठी बँक आहे। त्या बँकेला बँकांची बँक म्हटली जाते। म्हणजेच आरबीआयचं ज्या वेळेस उल्लंघन केलं जातं, आरबीआयच्या नियमांचं उल्लंघन केलं जातं त्यावेळेस ती बँक म्हणजेच आरबीआय बँक दुसऱ्या बँकेला इशारा देते की तुमची बँक आम्ही सध्याच्या स्थितीला बंद करत आहोत। परंतु या 10 बँकांना अजून 7 ते 8 दिवस मुदत दिलेली आहे। म्हणजेच 1 मेच्या अगोदर सर्व कामकाज करायला लावलेलं आहे। 1 मे नंतर या बँका सुद्धा बंद होणार आहे। त्यामुळे जर तुमचा पैसे या बँकेमध्ये असतील तर तुम्ही लवकरात लवकर पैसे काढून घ्यायचे आहेत, दुसऱ्या बँकेमध्ये हे पैसे ठेवायचे आहे। सोबतच जे चौथं मुख्य कारण आहे तर ते चौथं मुख्य कारण म्हणजे बँकेवर जास्त कर्ज झालेलं आहे, त्यामुळे या बँकांना आतापासून बंदी सुद्धा घालण्यात आलेले आहे। 1 मे पासून बँकांना कुलूप सुद्धा लावण्यात येणार आहे। बघा, बँकेने अगोदर ग्राहकांना कर्ज दिले, परंतु सध्याच्या स्थितीला या बँका कर्जामध्ये बुडालेले आहेत। म्हणजेच या बँका सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी बँकांकडेच पैसे उपलब्ध नाही, बँकांकडेच निधी सुद्धा
उपलब्ध नाही। त्या दृष्टिकोनातून या बँकेचे कामकाज 1 मे पासून बंद होणार आहे। परंतु ग्राहकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे की आमच्या पैशांचं काय होणार ते एक गोष्ट लक्षात घ्या। बघा आरबीआय काय सांगते की तुमचं 5 लाख रुपयापर्यंत जे मानधन असेल, तुम्ही 5 लाख रुपये बँकेमध्ये ठेवलेले असतील तर ते 5 लाख रुपये तुम्हाला आम्ही बँक जरी बंद झाली तरी पण आम्ही तुम्हाला देणार आहोत। म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही कोणत्या बँकेमध्ये खातं खोलेलं असेल आणि ती बँक पळून गेली आणि त्या बँकेमध्ये तुमचं 5 लाख रुपये होतं तर ते 5 लाख रुपये तुम्हाला 100% मिळणार आहे। बँक बंद पडो किंवा बँक पळून जाऊ द्या, कारण ते इन्शुरन्स असतो, त्यामुळे तुम्हाला 5 लाख रुपयापर्यंत कोणती बँक असेल तर ती बँक पैसे देत असते। म्हणजेच तुमचं 5 लाखांपेक्षा जास्त पैसे असतील तर तुम्हाला 5 लाख रुपये मिळणार आहे। त्याचे जे उर्वरित पैसे आहेत तर ते पैसे बुडाले म्हणून तुम्ही सुद्धा समजायचं आहे। जर तुमचं जास्त पैसे असेल तर तुम्ही तात्काळ याची काळजी घ्यायची आहे। सोबत जे 5वं मुख्य कारण आहे तर ते 5वं मुख्य कारण म्हणजे ग्राहकांच्या पैशांसोबत छेडछाड करताना सापडलेले आहेत। म्हणजेच काही ग्राहकांचे पैसे सुद्धा बँकेने काढलेले आहेत। बघा या 10 बँकेमध्ये जे अधिकारी आहेत, जे कर्मचारी आहेत तर त्यांनी ग्राहकांच्या पैशासोबत छेडछाड केलेली आहे। म्हणजेच ग्राहकांनी यांच्याकडे पैसे भरायला दिले परंतु यांनी स्वतःच्या खिशामध्ये पैसे घातल्याचं सुद्धा निदर्शनास आलेलं आहे। म्हणजेच या 10 बँका अशा पद्धतीने कार्यरत आहेत। त्यामुळे ग्राहकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे की आमच्या पैशांचं काय होणार, तुम्हाला स्पष्टपणे सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा या प्रमुख 5 कारणांमुळे आरबीआय बँकेने बंदी घातलेली आहे। 1 मे रोजी या बँकांना कुलूप सुद्धा लावण्यात येणार आहे। त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर पैसे सुद्धा काढून घ्यायचे आहेत। बघा मित्रांनो, आरबीआयने स्पष्टपणे सांगितलेले आहे की 1 मेच्या अगोदर तुमचं सर्व कामकाज पूर्ण करायचं आहे। 1 मे नंतर तुमच्या बँकेला कुलूप सुद्धा लावण्यात येणार आहे। बघा 5 कारणे सांगितली, तुम्हाला सुद्धा ही 5 कारणे पटली की नाही तोपर्यंत मला कमेंट्सद्वारे सांगायचं आहे। बघा मित्रांनो, ही 5 कारणे अशी आहेत की आरबीआयचे एक त्यांनी नियमांचं उल्लंघन केलं, सोबतच विविध ठेवीदारांना कर्ज दिले, याच्यामध्ये शेतकरी असतील, सोबतच लाडक्या बहिणी असतील, कोणी जरी असेल म्हणजे नागरिक असेल तर त्यांना जास्त कर्ज दिले आणि जास्त व्याजदर घेण्याचा प्रयत्न या बँकांचा होता। सोबतच आरबीआयचे नियम मोडले, सोबतच यांनी पैशांसोबत छेडछाड केली। जे शासकीय पैसे होते ते 5 पैसे सुद्धा या बँकेमधील कर्मचारी मॅनेजर यांनी स्वतःच्या खिशामध्ये घातल्याचं निदर्शनास सुद्धा आलेलं आहे। त्यामुळे आरबीआय कडे या गोष्टींची माहिती गेलेली आहे। त्यामुळे आरबीआयने या 10 बँकांना इशारा सुद्धा दिलेला आहे की 1 मेच्या अगोदर तुमचं सर्व कामकाज पूर्ण करायचं आहे, त्यानंतर तुमच्या बँकांना कुलूप सुद्धा लावण्यात येणार आहे। म्हणजेच या बँका 10 बँका आहेत तर त्या 10 बँका बंद होणार आहेत। त्यामुळे तुम्ही पैसे काढून घ्यायचे आहेत। जर तुमचे पैसे निघत नसतील तर तुम्ही फोन पे असेल, गुगल पे असेल, तुमच्या पद्धतीने पैसे सुद्धा काढून घ्यायचे आहेत। जर तुमचं बँक खातं या 10 बँकांपैकी असेल तर बघा आता आपण त्या बँका सुद्धा बघून घेऊया, जेणेकरून तुमचे बँक खाते असेल तर तुम्ही सुद्धा लवकरात लवकर पैसे काढून घेताल आणि तुम्हाला कोणताही तोटा होणार नाही। बघा स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्व ग्राहकांना सूचना सुद्धा दिलेले आहेत की त्वरित आपले पैसे या बँकेमधून विथड्रॉ सुद्धा करून घ्यायचे आहेत। बघा विथड्रॉ करून घ्यायचे म्हणजे या बँकेमधून तुमचे पैसे काढून घ्यायचे आहेत, अन्यथा तुम्हाला फक्त 5 लाख रुपयापर्यंत पैसे मिळतील। जर बँक बंद पडली, बँक पळून गेली, हा इन्शुरन्स असतो, परंतु जर तुमचे पैसे जास्त असतील तर तुम्ही ते पैसे काढून सुद्धा घ्यायचे आहेत। परंतु या अशा बँका आहेत की याच्यामध्ये काही गव्हर्नमेंट क्षेत्रातील या बँका आहेत, सोबतच खासगी क्षेत्रामधील बँका आहेत। याच्यामध्ये जी पहिली बँक आहे तर ती पहिली बँक म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक, म्हणजेच या बँकेचं विलीनीकरण करण्यात आलेलं आहे। याचं छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मुख्य कार्यालय तयार सुद्धा करण्यात येणार आहे। म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक मधील ज्यांचं खातं असेल तर त्यांचं विलीनीकरण सुद्धा होणार आहे। उर्वरित 9 बँका सुद्धा सांगणार आहे। परंतु मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचं कोणत्या बँकेमध्ये खातं असू द्या तर त्या बँकेमध्ये फक्त 5 लाख रुपये ठेवायचे आहेत। दुसऱ्या बँकेमध्ये तुम्ही खातं खोलायचं आहे आणि त्या दुसऱ्या बँकेमध्ये 5 लाख रुपये किंवा 10 लाख रुपये तुम्ही ठेवू शकता। म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या की एका बँकेमध्ये फक्त 5 लाख रुपये ठेवायचे आहेत। जरी बँक बंद पडली, बँक पळून गेली तरी पण तुम्हाला त्याच्या बदल्यामध्ये 5 लाख रुपये भेटून जातात। त्यामुळे तुम्ही तुमच्याकडे बघा समजा 15 लाख रुपये आहेत तर तुम्ही 3 बँकेमध्ये 3 अकाउंट उघडायचे आहेत आणि प्रत्येक बँकेमध्ये 5-5 लाख रुपये ठेवायचे आहे, जेणेकरून तुमचे पैसे बुडणार नाहीत। जर बँक बंद पडली तर तुम्हाला प्रत्येक बँकेकडून 5-5 लाख रुपये म्हणजे 15 लाख रुपये तुमचे जशाच्या तसे
मिळून जातील। परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की या सर्व बँका महाराष्ट्राच्या बाहेरच्या आहेत, यूपी आहे, एमपी आहे, या ठिकाणच्या या बँका आहेत, त्यामुळे जास्त काळजी करायची गरज नाही। परंतु महाराष्ट्रातली एक बँक आहे ती म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक। तर या बँकेमध्ये ज्यांचं खातं असेल तर त्यांनी सावधानतेचा इशारा लक्षात घ्यायचा आहे। जास्त पैसे असतील तर तुम्ही सुद्धा काळजी घ्यायची आहे।